ओ भाई साहब, सगळे जण आंघोळ करायला आले ते. एकदा गर्दी बघा, बाप रे बाप. सगळे छोटस नदीचं पात्र असल्याने वरून पाणी वाहत यायला लागले आणि सगळेजण इथं आंघोळ करायला येतात. मोठी पुसळ घेऊन टाकायची कटी. ओरे ओरे रामकृष्ण हरी, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. एका नव्या दिवसामध्ये जवळपास सकाळचे 7 वाजायला आलेत आणि आज आपला किती दिवस आहे रे? 5वा दिवस आहे का? 5वा दिवस आहे आपल्या आळंदी पंढरपूर वारीमधला. आणि आज आपण पोहोचले, आज म्हणजे रात्रीच पोहोचलो आम्ही. 10-10:30 वाजता पोहोचलो होता. सासवडमध्ये आहे आम्ही. आणि आपली जी पालखी आहे एकदम जवळच आहे. पालखी म्हणजे जे टेंट लावले तर पालन लावले तर एकदम समोरच आहे. पलीकडल्या साईडला आपली ज्ञानेश्वर महाराजाची पालखी आहे, ती पण दाखवेन तुम्हाला. सकाळचे 7 वाजले येतं आणि आता आपल्याला आंघोळ करायला जायचं. आता इथून पुढे जे रेग्युलर जशी क्रिया होते तशी तुम्हाला सांगत राहतो. आता आम्ही 2 जण पहिल्यांदा आंघोळ करूया, फ्रेश होऊया आणि मग पूर्ण इथलं आसपासचं जेवढं पण कसं पालमध्ये केलं जातं आहे आणि जे देव म्हणालो सासवडमध्ये जिथं की संत ज्ञानेश्वर महाराजाची ही केली जाते तिथली पण मी तुम्हाला दाखवतो. पहिले आता आंघोळीला जाऊया. सगळे पालाला एका पाठीमागे 1, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर असे सगळे पालाचे असते. आणि सकाळी सगळेजण आंघोळ करायला लागले तर आणि फिरायला आले तिकडे इकडे. आपण बी कुठंतरी जुगाड लावूया आंघोळीचा. रस्त्याला आलो बघा, असे लोक आंघोळ करायला येते. एक बकेट लावून सगळेजण आंघोळ करायचं. जे पी आपल्याला तसं करायचं, एक कुठंतरी जुगाड लावून. आंघोळीसाठी आम्ही करवा नदीकडे जायला आलो, जे की सासवडमध्ये येते. थोडंसं बाहेर गेल्याच्या नंतर मोठी होते तर सगळेजण तिकडे झाले ते आंघोळ करायला. आणि खूप जास्त गर्दी दिसायला. जर पाणी चांगलं असेल तरच करत, नाही तर मी करणार नाही, कारण पूर्ण अंग खात होते. खूप जास्त घाण असलं तर काय उपयोगच नाही. आंघोळ करून बाहेर वापस जातो आम्ही आंघोळला. आणि सगळेजण का जायला लागले पाठीमागं. आणि समोरून काही जण यायला लागले तर आणि इकडल्या साईडला दर्शनासाठी लाईन लागले. दुसरी कुठली पालखी आली असून इथं आणि सगळे गर्दी आहे. ओ भाई साहब, सगळे जण आंघोळ करायला आले ते. एकदा गर्दी बघा, बाप रे बाप. सगळे छोटस नदीचं पात्र असल्याने वरून पाणी वाहत यायला लागले आणि सगळेजण इथं आंघोळ करायला येतं. हे वाहतं पाणी आहे, जे की चांगली गोष्ट आहे. थांबलेलं पाणी नाही. थांबलेलं पाणी जरा घाण असते. वाहतं पाण्याला ठीक आहे, म्हणजे थोडं पाणी तर घाण असणारच, कारण सगळेजण आंघोळ करायचं ना. तर जाऊया आपण एखादी डुबकी मारूया. थोडं फ्रेश बी झालं ना, चांगलं वाटतं. पण जे दिसायला लागलं चारीकडं, वा माणसंच माणसं आहे सगळीकडे. आंघोळ करायला लागली तेव्हा तिकडल्या बी साईडला पूर्ण लांबपर्यंत माणसं दिसायला येतं. तर जाऊया आपण बी एक डुबकी मारूया आणि म्हणूया रामकृष्ण. पाठीमागल्या साईडला सगळेजण आंघोळ करायचं आणि ब्रश करायला आलो मी. आणि समोरच्या साईडला सगळे इथं टॉयलेट पण आहे, जी की मला खूप जास्त चांगली गोष्ट वाटली. आता मी टॉयलेटला जाऊन आलो आणि सगळे जे टॉयलेट दिसायला लागले तर ते सगळे स्वच्छ आहेत. म्हणजे सगळे माणसं ठेवले तिथे 4 सगळं साफसफाई करणारी एक मला चांगली गोष्ट वाटली, जी गव्हर्नमेंटने केली. नाही तर नदीच्या आसपासला सगळे घाण करून ठेवते. इथे तर चांगलं दिसायला लागलं एकदम. म्हणजे खूप चांगलं केलं गव्हर्नमेंटनं, जे की करायला हवं प्रत्येक ठिकाणी. आणि खूप जण इथले हे टँकर दिसायला का इथं पण आंघोळ करायला येतं. तर बघूया का आपण आंघोळ करायची नदीत करायची का साईडला तिकडे एक पाण्याचं बोर चालू आहे तिथे करूया, कारण पाणी तर मला ते घाणच असणार आहे. पहिले ब्रश करून घ्या, कारण सकाळपासून पूर्ण ब्रश नाही केला आणि तोंडामध्ये वेगळंच होतं. पहिले आपले महाराज होमोशेट आंघोळ करून राहिले. होम्या कुठं आंघोळ केला तो? संगममध्ये भाऊ आंघोळ करून राहिला. थंड आहे का पाणी? हा, पाणी जाऊन भाऊ एकदम भावने आंघोळ करून आले. आता आपली बारी आहे. सगळेजण माणसं इथं पटापट झाले आणि इथं अवका सगळं शेवाळा झाले आणि सगळेजण माणसं 2-3 असे पडाचले ते अवका. इथून असं खाली 2-3 आताच माणसं म्हातारी पडले तरी जाऊ नका मला, तरी जायला लागले ते अवका. माणसाची गर्दी तर वाढत लागली जसं सकाळ व्हायला लागले. 8:30-9 वाजायला लागले. तेवढं बघा सगळे दिसायला खूप जास्त गर्दी दिसायला लागली. पाणी घाण आहे, पण आता आपण जाऊया आंघोळ करून. थंड लागते का नाही? हे 2 दे मला धुवायला. तिकडे वरी धु. चप्पल घालून जा.
आलो मी आणि खूप जास्त थंड लागायला लागलं कारण पाणी थंड होतं आणि थोडंसं शेवायचा वास येतं ना थोडंसं घाण चालते तेवढं तर चालतं पण एकदम भारी वाटतं थंड आगो करून जेवढे माणसं सगळे आगो करायला लागले तर पाणी एकदम जोराने यायला लागले. चला जाऊया आता कपडे घालूया. आगो करून आल्याच्या नंतर सगळे कपडे बिपडे घातले तर आणि ज्या नदीच्या साईडला किनाऱ्यावर सोपान देवाचं इथं पाठीमागल्या साईडला मंदिर आहे आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप जास्त लाईन लागल्या हो का. तिथं समोरच आहे आणि खाली पालखी थांबल्या सोपानदेव महाराजाची वर लिहिले बघा सोपानदेव. हे जाण्यासाठी सगळेजण दर्शन करायला येतं. इकडल्या साईडला नदी होती आणि इकडंच बघा सगळेजण थांबले तर आणि एकदम आंघोळ बिगो करून फ्रेश झाला आणि ऊन बी खूप जास्त कडक वाटले. माणसं सगळे आंघोळ केलेले कपडे वाळवायला लागले तर त्यानंतर गन लावायला लागले तर आणि सगळेजण दर्शनाला बी खूप जण थांबले तर आता आपण काय करूया इथून जाऊया वापस आपल्या दिंडीकडं. जवळपास 1 किलोमीटर आम्ही 1 किलोमीटर खाली चालत चालतो आणि गर्दी आहे खूप जास्त इथं. सकाळी तरी जास्त होते आता थोडे कमी झाले. ही तिथे आहे श्री श्रेष्ठ सोपान काका महाराजांची पालखी आणि एकदम फुलानं सजिल्या आणि मधामध्ये पादुका नाहीत मंदिरामध्ये आहे इथं आणि सगळीकडे चारीकडे मग असं बसले तर सगळे दर्शनाच्या लाईनीसाठी. लाईन खूप जास्त आहे इथं. सगळेजण कीर्तन करत आणि काही जण मधामध्ये घुसायला आले तेव्हा इथं भांडणं करायला आहेत मुलं. ते मावशी म्हणाले मी 3 किलोमीटरपासून चालत आले मला तू कसं मधामध्ये घुसशील म्हणा येतं तर तिथं लांबपर्यंत आहे सगळेजण आणि लाईन जी आहे ती खूप लांब आहे. चालत वर आला आणि लगेच आपल्या दिंडीची जी पंगत आहे ती आता जेवायला वाढायला सगळ्याला आणि तिकडल्या साईडला आपल्या पलीकडल्या साईडला सगळे पालं टाकले तर आणि सगळेजण जेवायला बसले तर आता एक आयटम बघूया आपण काय काय भेटते दिंडीमध्ये. आज आपला पहिला दिवस सकाळचं जेवण होणार आहे. काल तर सगळ्यांना उपास होतं त्यामुळे सगळ्यांना शाबू दिलतं बगर आणि शाबूर. तर आता सगळेजणांना एक करून वाढायला लागले आणि सगळं वाऱ्यानं उडून जायला लागले. तर जेवायला काय काय चपाती आहे त्यानंतर भात आहे गुलाबजाम येते 4 द्यायला येतं आणि एकदम भारी वरण आहे. तर जेवण करूया बोला रामकृष्ण हरी आणि सगळेजण जेवायला बसले तर सगळ्यांना जेवण केलंय आपण मी मस्तपैकी जेवण करूया. साईडला पालका आहेत बघा सगळेजण जेवायला बसलेत आणि आम्ही इकडल्या साईडला बसला होता आणि इथं या पालकामध्ये जेवायला सगळ्याला बोलून आले. जेवण झालं सगळ्यांचं पण मेन म्हणजे इकडल्या साईडला जे राहिलेले माणसं आहेत सगळ्यांना जेवायला झाले तर आणि आपले पालका इथंच आहेत असे राहणार आहे. आमची मावशी बघा किती गुलाबजामुन खायला रे. मावशी अजून 2-3 द्यायचे का गुलाबजामुन चांगलंच करायला लागलं. किती खाले समाधान तुमचे देखील जेवण करून आलो मी आणि मस्तपैकी एक झोप घेतली. जवळपास 10:30-11 वाजता जेवण केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण कालचा एक व्हिडिओ राहिला होता ते एडिट केलं. इथं नेटवर्क नाही काही नाही आणि चार्जिंग पण नाही. चार्जिंगसाठी मला जवळपास 2-3 घंटे लागले म्हणजे मोबाईल पूर्ण स्विच ऑफ पडायला आला. 10-12% राहिले होते म्हणून चार्जिंगला गेलो. चार्जिंग लावली होती मला ते पण पॉईंट दाखवतो आणि आता सासवडमध्ये राहिलो आम्ही. तर सासवडमध्ये आसपासचे जेवढे बी ठिकाण आहे त्यानंतर पालखी आपली किती नंबरची सगळं सांगतो. पहिले आता जवळपास 4 वाजायला येतात. 4 वाजता चहा जे की पालखीमध्ये म्हणालो जी दिंडी संघ दिला जाते त्याच्या संघाचा चहा आणि दुपारी सकाळी तुम्ही जेवण पण बघितलं जातं आणि संध्याकाळचं मी तुम्हाला जेवण दाखीन कसं असतं ते. आधी पहिले चहा पिऊया थोडंसं फ्रेश झालं मी आणि एकदम चांगली झोप पण घेतली. तर बाहेर जाऊन अजून काय काय आहे सासवडमध्ये आणि जी दिंडी आहे त्याच्यामधले जेवढे प्रकारचे कामं होते तर कसे केले जाते तर चपात्या कशा केल्या जातात कुठे केल्या जातात आणि सगळी राहण्याची व्यवस्था कशी असते ते तुम्हाला सगळं आज मी सांगण्याचा प्रयत्न करेन. सगळं जेवढं होईल मला तेवढं दाखवेन. दिसायला आलेली ती आहे संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी. तिथंच मध्ये विसावा केला जाते आणि विसावा केल्याच्या नंतर इथं खूप साऱ्या दिंडीच्या दिसायला लागले तर जे पालखीचे टेंट आहे त्याला पूर्ण 1, 2, 3 असे दिसायला येतात. प्रत्येक दिंडी मागं म्हणजे दिंडीच्या संघ जे पाल टाकलेले येतात. आता इथं पाल क्रमांक 5 आहे आणि आम्ही दिंडीच्या 4 आहेत तर 1, 2, 3 असे पाल आहेत. प्रत्येक पालीमध्ये 30 ते 40 जण म्हणजे जसे त्याची कॅपॅसिटी आहे तसं ठेवले जाते आणि खूप सारे एवढे 1, 2, 3, 4 असे याच्या प्रत्येक याच्यावर पालावर नाम ठेवले. तर इथं बघा 5 नंबरचा पाल दिसायला लागला. या 5 नंबरच्या पालामध्ये मी राहिलो ते 4 नंबरचा आहे असे सिरियल दिले 4, 5, 6, 7, 8 नेमकं तुम्हाला आता पालामध्ये कसं दिसते कसं असते ते दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारचं पाल असते आणि मधामध्ये सगळ्या पिशव्या ठेवलेल्या आहेत ज्या की सगळेजण बांधून घेऊन जातात आणि मेन म्हणजे हो का असं पूर्ण पाल असते सगळेजण बसले मधामध्ये आणि इथं अशा प्रकारचे पिशव्या असते बघा ज्या पिशव्या पूर्णपणे बांधलेल्या असतात. अशा ज्या ते दिसायला लागल्या बॅगा
हे बॅग जर तुम्ही घेऊन येत असला तर 2-2 बॅग घेऊन येऊ नका. घेऊन आलं तरी अशा प्रकारची पिशवी घेऊन या, ज्यामुळे काय होणार की तुमचं पूर्ण सामान आहे ते पूर्ण हरवणार नाही आणि वर बांधून ठेवले, ज्यामुळे की कोणी काढणार नाही किंवा जे ट्रक मध्ये ठेवलं जाते तुम्हाला दाखवलं ना काल कसं झालं तर पूर्ण हो सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांना तेच केलंय आणि खाली चवळ हाताळण्यासाठी केलेलं आहे, कारण जे खाली खडे येतात ते टोचणे म्हणून. आणि पावसामध्ये ते कामाला येते, कारण जेवढं पाऊस पडल्याच्या नंतर पूर्ण चिखल होतं ना, त्यामुळे चवळ्यातून पूर्ण पाऊस पाणी येत नाही. आणि सगळेजण बघा चवळे मधामध्ये आतून बसलेत आणि सगळ्यांना वरी कपडे पण लटकून ठेवलेत आणि पूर्ण जेवढ्या बी पिशव्या येतात ते तुमच्या जास्त करून तुम्ही येण्याच्या अगोदर जेवढ्या पालामध्ये येतात त्या बसल्या जातात आणि इथून पूर्ण बघा सगळ्यांना एकदम सगळ्याच्या पिशव्या येतात ती येण्याच्या अगोदर तिथं टाकलं जातात. आणि पालची जी हाईट आहे ती म्हणजे मी उभा टाकू शकतो जवळपास 7-1 फुटाची आहे, वरी असं रॉडलेलं जाते. आणि पूर्ण जेवढे पण माणसं आहेत 30-40 आणि जास्त करून जे माणसं दिसायला आले तुम्हाला ते पूर्ण बाहेर गेले आणि बाकीचे सगळेजण इथं बसलेत, कारण काल दिवसभर पूर्ण चाललेत ना त्याच्यामुळं एवढे. आणि 1, 2, 3 असे 3 पाला दिसायला येतं, प्रत्येक पालामध्ये 30 ते 40 जण दिसते. तर पूर्ण हे 5 नंबरचा पाल आहे पूर्ण आणि सगळेजण आराम करायला आले तर ये बाबा इथं दिसायला आले तर म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काल चालल्याच्या नंतर पाय दुखालेत का नाही कुणाचे? हा दुखालेत का? मग आज आराम करून चांगला वाटलं का नाही? आता उद्या कुठं जायचंय? जेजुरीला जायचे का? वा 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 वा. आज सगळेजण आता चहा प्यायला सगळ्यांना एकदम आराम करायला येतात, बाकीचे तर गेलेत बाहेर फिरायला मंदिराकडे. त्या प्रकारचे पाल ठोकलेले असते सगळीकडे पूर्ण दिंड्यामध्ये. जर तुम्ही दिंड्याचे दिले असतील तर मी 3000 रुपये या दिंड्याचे दिलेत, जे की जवळपास 21 दिवसासाठी सुरुवात 21 नाही 20 दिवस, कारण आळंदी ते पुणे नव्हते, पुण्यापासून सुरुवात झाली. त्यामध्ये 2 टाइम जेवण आणि राहणं त्यांचं, बाकी आंघोळ बिंगोळ ते तुमचं तुम्ही बघायचं असते. आंघोळीचं ते त्याच्याकडे नसते, सकाळी तुमची पिशवी द्यायची आणि संध्याकाळी तुम्हाला देणं लागणार. आणि त्याच्यानंतर आता दिंडी झाल्याच्या नंतर म्हणजे जेवढे पण पाल टाकले आहेत सगळे जे आहेत ते एका महाराजाच्या अंडर येतात. 1000-1200 जेवढे पण माणसं म्हणा ते सगळे येतात आणि खूप जास्त लांब पर्यंत अख्ख्या सासवडमध्ये पाल तुम्ही जर बघायला गेले तर ठेवलेले आहेत. आणि मेन म्हणजे ही जी दिंडी आहे, दिंडी क्रमांक 4 पालखीच्या पाठीमागं ती सगळ्यात जवळ आहे. आणि एवढा चालत मी जेवढं बोलता डायरेक्ट जी संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी त्याच्या जवळ चालतच झालं तेव्हा. आणि पोलिसाचा खूप जास्त बंदोबस्त दिसायला लागला, सगळीकडे पोलिसाचा बंदोबस्त आहे. आणि समोरच राहिली मध्ये तिकडल्या साईडला एंट्री होती, आता सध्या तरी बंद केली. आणि खूप जास्त गर्दी दिसायला लागली, कारण आज रविवार आणि जे पुण्यातले किंवा आसपासले जेवढे शहरातले माणसं आहेत ते येतात ना, त्याच्यामुळे पूर्ण गर्दी दिसायला आले. आणि मध्ये तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो संत ज्ञानेश्वर महाराजाची जी बी पालखी येते आणि गर्दी तर खूप जास्तच आहे म्हणा. समोर अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतील. कार्यक्रम म्हणजे देवाचे भजन जे पण आहेत उभे आहे, ज्यांना ज्या दिंडीचं असं वेगवेगळ्या प्रकारचं म्हणलं जातं. तर आता एवढंसं पूर्ण गोल रिंगण बनवून हे सगळेजण म्हणायला लागले. तर गोवळी गवळणी जे आपण ज्यांना जसं जमतंय, प्रत्येक गावाची एक विशिष्ट असते. तर सगळेजण एकदम बोलत म्हणत आहेत सगळेजण एकदम राऊंड फिरत. तर इथं सगळे पोलीसवाले जे मॅडम येतात त्या सगळ्या फुगडी खेळायला येतात, तिथं जाऊन ड्युटी करू लागले, म्हणून मी त्यांना ओढून घेऊन आलो आणि एकदम भारी आहे फुगडी खेळायला येतात. बाया बी किती हुशार असतात ना, इतक्या मी सगळ्याला सांगू लावलो एका लाईनीनं गोल उभा टाका, तर टाकणं गेल्या. सगळ्या ज्या पोलीसवाल्या मॅडम येतात त्यांच्या संग पूर्ण खेळू आल्या. त्या सगळ्याला मी पोलीसवाले मॅडम तिकडे गेल्या, पूर्णपणे जेवढ्या पण बाया येतात गाणी म्हणायला लागल्या तर एकदम शिस्तीमध्ये गोल फिरायला लागल्या. आता बापरे बाप. गेली पाठी बाहेर मोठी मुसळ घेऊन टाकायची कटी. असली बाई माझी मोठी आहे आणि मुसळ घेऊन लागते. आणि आता तिचं मूड कुठं रडते तिचं बघा तुम्ही आता कसं. तुम्ही दूध आम्ही दूध पिलं पाहिजे, तुझ्या मुलाला दूध प्यायला पाहिजे. दवाखाना उठ आहे काय ते कोरोनात गावलं ती एका बाजूला असं करते काय याला मला डॉक्टर नेलं. डॉक्टर घेऊन डॉक्टर म्हणतो हे निदानच गावं ना. मला बोलताच नाही,
ते डॉक्टर मला ह्याचं निदानच गावणार रक्त टेस्ट केलं सगळं टेस्ट केलं आता म्हणजे ह्यांचंच करायचं. समोर इथं आता भागवत चालू झालं जवळपास 6:45 वाजायला आले इथं आणि जेवढे बी आसपासचे जेवढे पालखीतले माणसं आहेत सगळेजण आले इथं भागवत ऐकण्यासाठी. थोड्याच वेळेत इथं कीर्तन भजन चालू जाईल आणि चालू झालं. आता भागवत सुरू झालंय आणि आता दुसऱ्या 2-4 दिंड्यामध्ये जाऊया बाहेर. आणि खूप जास्त सकाळी तर एवढा गर्दी नव्हता पण आता या टाइमला बाहेरच्या साईडला खूप जास्त गर्दी आहे. आतमध्ये पालखीच्या चारीकडून भिंती असल्यामुळे तेवढा गर्दी नाही आहे. आणि बाहेर जाऊया. मार्केट तुम्हाला दाखवतो एकदम मार्केटमध्ये पूर्ण लाईटिंग झाली आणि इतकी चालायला जागा नाही. सकाळी काही एवढी पूर्णपणे गर्दी नव्हती आणि आता खूप जास्त गर्दी झाली. बापरे खूप माणसाची गर्दी आहे. बाहेर आलो मी नाही आता गर्दी बघा सगळ्या माणसाची गर्दी. बापरे बाप खूप जास्त गर्दी दिसायला लागल्या. रस्त्यानं जाता येणं गेलं सगळं सकाळी मोकळं होतं आणि आता म्हणजे जाता येणं झाले पूर्ण एवढी गर्दी आहे इथं. हो खूप जास्त. 8 वाजून 10 मिनिटं झालेत आणि संध्याकाळची आता जेवणाची पंगत आहे ती बसल्या. दुपारी आपण किती 10-1 वाजता बसला होता जेवायला आणि आजचं संध्याकाळचं तुम्हाला दाखवतो. सगळेजण जे पालखी आहे त्या पालख्याच्या समोरच सगळेजण बसलेत आणि एक जण वाढायला आलेत. आणि जेवणामध्ये आपल्याला भाजी आहे त्यानंतर भात आहे वरण आणि चपात्या घेऊन बसलेत आणि सगळेजणांचं आता जेवायला सुरू करूया आणि नंतर जाऊया बाहेर. जेवण झालं एकदम बिंदास्त आणि मस्तपैकी एकदम चांगलं होतं जेवायला. आता जेवण करून थोडंसं मार्केट फिरावं म्हणलं. एवढी गर्दी आहे ना एवढी खूप जास्त गर्दी आहे इथं सासवडमध्ये. पुण्यामध्ये तर होती पण सासवडमध्ये आज रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. आणि पंढरपूरमध्ये तर किती हाल होणार आहे. तर मी आणि आमचा शेठ महादू शेठ ते आम्ही दोघंजण जाल लावला थोडंसं अजून मार्केट फिरूया. आणि खूप सारे दिंड्या बी आहेत जे की संध्याकाळच्याला कीर्तन करतात. आणि मेन म्हणजे जे मार्केटमध्ये गोष्टी आहेत ना खूप वेगळ्या प्रकारच्या त्या पण तुम्हाला दाखवतो. हे मार्केट पूर्ण पंढरपूरपर्यंत तुम्हाला दिसणार आहे अशा प्रकारचं बाबा. सगळीकडं लांबपर्यंत संध्याकाळच्याला इथले लोकल माणसं त्यानंतर आज रविवारचे येणारे खूप सारे माणसं सगळेजण हो का पूर्णपणे शॉपिंगच करायला लागले. जाऊया आपण थोडंसं काय भेटलं घेण्यासारखं तर आपण काय नाही करणार. सगळ्यांना पंढरपूरपर्यंत जातं काय घेणार आहे. मार्केटमध्ये हो का अशा प्रकारची फुलं पण आहेत वेगवेगळ्या डिझाईनची एकदम सुंदर पूर्णपणे दुकानच खूप भारी वाटायला लागले. आणि तिकडल्या साईडला पण अशा मोठ्या माळी आहेत. आणि हे मेन रस्ता दिसायला लागला हे सासवडमधला हे जाते लोक. आणि हो का पूर्ण माळी दिसायला लागले. ऑटो आहे ऑटोला बघा कसं कन्वर्ट केलंय पूर्ण मंगळसूत्र आहेत आणि एकदम भारी दिसायला लागले. हो सगळे चमकायला लागले एकदम भारी केले बरं का. दुसऱ्या साईडला बघितलं हो का गाड्याला जुगाड करून पूर्ण जे हार आहेत ते लटकेले तर म्हणजे सगळ्यात जुगाडाचंच काम आहे. इकडं दिसायला सगळे फुलं आहेत. दुसऱ्या साईडला असे फुगे पण आहेत जे आपण घेऊ शकता. त्यानंतर रेनकोट विकायला लागले तर रेनकोट काही कामाचे नाही आपल्या. हे इथं काय विकायला लागले अजून लहान लेकराचे कपडे विकायला लागले. इकडल्या साईडला पूर्ण असं मार्केटच भरले आज. लांबपर्यंत पूर्ण माणसं. आम्ही ते वरच्या साईडनं आलता तिथून क्रॉस करून तिकडं एक राऊंड मारून वापस आला मार्केटमध्ये. आणि खाली पाऊस तर पडलं नाही कुठलं तरी पाणी आलं असून बघा. इथं खूप साऱ्या गोष्टी जे विकायला आलेल्या इथं पेढे चिवडा त्याच्यानंतर इकडल्या साईडला खूप साऱ्या अंगठ्या ज्या चमकायला आलेल्या. मार्केट मी पूर्ण फिरून आलो आणि संध्याकाळचे 10-10:30 वाजले. तर आता तुम्हाला मंदिर संध्याकाळच्याला लाईटिंग लावल्याच्या नंतर कसं दिसते ते दाखवतो. दिवसात दाखवेल तर आणि एकदम जवळ जाऊ का ते दिसायला लागले का लाईटिंग तिथंच राहतं म्हणजे जवळपास 100 मीटर बी नाही एक 20 ते 30 मीटर. आणि आता बघा असं टेंटनं चालत जाऊया आपण. तिकडल्या साईडला पालखी संपूर्ण लाईट लावल्या आणि मधामध्ये पालखी दिसायला. पालखीपाशी पण खूप जास्त लाईटिंग केल्या. आणि आता थोडेसे माझे सगळे पाया पडायचे ना त्याच्यामुळे काही दिसणार नाही. सगळे पोलीसवाले थांबले तर पण संध्याकाळच्याला खूप जास्त सुंदर लाईटिंग केल्या जे की एकदम भारी वाटायला लागल्या. आणि सगळे माणसं जी गर्दी आहे ती कमी होण्यात झाली. आणि खूप सारे माणसं इकडे झोपलेत बघा संध्याकाळच्याला. कारण खूप जरा दिंडी जॉईन नाही करत ना त्याच्यामुळे सगळेजण इथं खूप सारे जण झोपलेत बी जे की खूप चांगली गोष्ट झोपू देत आहेत. एकदम पालखीच्या समोर बघा दिसायला आले सगळीकडे चारीकडे. इकडं पण झोपलेत त्याच्यानंतर इकडल्या साईडला झोपलेत आणि इकडे सगळ्या दिंड्या आहेत. आणि मेन म्हणजे खूप जास्त सुंदर दिसायला लागले. मेन गेट आहे जिथे की आपली दिंडी आहे मधामधून इथून जाता येते आतमध्ये. आणि इकडल्या साईडला खूप जास्त भारी लाईटिंग लावली. आणि लाईन बघा दर्शनासाठी इथून पूर्ण फिरून लेफ्ट साईडला समोर जावं लागते दिंडीसाठी पालखीसाठी दर्शनाला. आणि एवढी संध्याकाळच्याला पूर्ण लाईन लागल्या खूप जास्त. जवळपास मला वाटतं की
एक किलोमीटर आहे लांब तिकडल्या साईडपर्यंत. आणि संध्याकाळच्याला पण खूप जास्त गर्दी दिसायला आणि लाईटिंग जी केली ती एकदम सुंदर केली. दिवसापेक्षा तर कमीच आहे संध्याकाळच्याला. आणि थोडीशी थंडी पण वाजायला लागली. पूर्ण माणसं थांबले तिकडल्या साईडला, पूर्ण लाईनच लाईन आहे लांबपर्यंत. तिचा अंदाज तुम्हाला सांगतो आता. तुम्हाला दाखवलं इकडल्या साईडची, लेफ्ट साईडची आणि राईट साईडची दिसायला का, त्या दोन्ही एकाच लाईनी येतात ज्या की दर्शनासाठी जायला लागल्या आता. आणि पूर्णपणे हे फिरून जायला येतात. एकदा तुम्हाला दाखवतो का, ही लाईन अशी सरळ सरळ जात्या. ही लाईन पूर्ण खालपर्यंत जायला लागली. ते तिथे कमान दिसायला का, त्या कमानाला असं जाऊन त्या कमानापासून राईटला जाणार आणि तिथून पूर्ण वापस सरळ 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 चालत 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 इथून माणसं जाणार. इथून जवळपास एक किलोमीटर नाही, 300 मीटर पुढे जाणार आणि तिथून लेफ्ट मारून तिथं अजून खूप जास्त लाईन आहे. म्हणजे जवळपास यांना दर्शना इथल्या माणसांना जवळपास 2-1 घंटे लागतील, 2-3 घंटे. एवढी खूप जास्त लाईन आहे. आणि इकडल्या साईडला दोरीबिरी काहीच नाही बांधले, सगळेजण सरळ चालायचे. इकडल्या साईडला पण तसं घुसू देणं झाले तर सगळे देवांना निवांत चालायला आले तर, कारण संध्याकाळच्या टाईमला त्यांना म्हणजे एवढं काही गडबड नाही आहे. आणि संध्याकाळी पूर्ण रातभर तर दर्शन नाही चालू राहणार, सकाळी बंद करते ना. सकाळी 5 वाजता आपली पालखी हलत्या. पण जेवढे बी माणसं दिसायला बघा, सगळे एकदम निवांत चालायला येतं. कुठल्याही प्रकारचे एवढे पोलीस बंदोबस्त तुम्हाला दिसणार नाही तर, पण घुसविण्यात झाले ते माणसं. आणि इकडं असं चालत चालत तिकडल्या साईडला थोडीशी गर्दी दिसायला, मधामध्ये कोणी दिसणार झालं कारण पाणी आले ना, सगळे दिसायला लागले ते. लाईन पूर्ण संपल्याच्या नंतर इथं विठू माऊलीची मूर्ती पण आहे, जी की एकदम सुंदर दिसायला आहे. सगळीकडून फुलांना सजिले आणि एकदम भारी वाटायला लागले. आणि संध्याकाळ पण खूप झाले. आणि इथं अशी काही कमान आहे बघा दिसायला लागले. पूर्ण मार्केट फिरून आलो मी आणि वापस जवळपास 11 वाजायला लागले. आणि सकाळी 4 वाजता उठायचं. तर हा व्हिडिओपर्यंत ठेवूया. आजचा 5-6 दिवस होता सासवडमध्ये. जास्त काही बाहेर फिरलो नाही मी, कारण आराम बी करायचा होता. कारण काल 30-32 किलोमीटर चालून पण आलं ना. तर बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तुला रामकृष्ण हाटे आणि टाटा बाय बाय.